डायमंड नाही होतं काही. हे काय काच कटिंग करायची ना, काच आहे ना डायमंड हिरायला धार राहते, तर असं पण हात फिरवलं ना बोट फाटून जातं डायरेक्ट. अच्छा, हे डायमंड नाही होतं सर्व काम. हे महाग पण तेवढंच असेल डायमंड आहे म्हटलं. 25,000 रुपयाचं आहे. अच्छा, तेवढं किट. 25 आणि 1 लाखाचं मशीन. 1 लाखाचं मशीन, बापरे. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो गाईज, आज मी चाललो आहे माझ्या लाईफमध्ये जो मी फर्स्ट टाईम फोन घेतला होता, जो की 11 ऑगस्ट 2021मध्ये मी फोन घेतलेला होता आणि आज तो फायनली मी सेल करायला चाललो आहे. ॲक्च्युली ही त्याची बॅग आहे आणि नाशिकवरून घेतला होता. भरपूर त्याची मागची स्टोरी, जसं की मी खूप दिवस छोटा फोन वापरत होतो, ज्याच्यावर कधी कॉल यायचे, कधी येते नव्हते किंवा आले तरी कट होऊन जायचे स्वतःहून, ॲटोमॅटिक तो ऑपरेट व्हायचा. आणि माझे मित्र म्हणायचे यार फोन घेऊन टाक. तो त्यांनी खूप फोर्स केल्यानंतर, थोडेसे पैसे जमवल्यानंतर मी जो फोन घेतला होता आणि माझ्या इव्हेंटच्या बिझनेसतून खूप कष्ट केले. त्याच्यानंतर तो फोन घेतला. ते म्हणायचे की घेऊन टाक, पण मी नव्हतं घेत, कारण की थोडे पैसे म्हणजे असं वाटायचं की एकदा हे पैसे निघून गेले तर पैसे उरणार नाही. त्यामुळे खूप थांबलो, नंतर फोन घेतला आणि त्याची व्हिडिओ मी तुम्हाला टाकून दिली. त्याचे आज फायनली द्यायला चाललो आहे, कारण नवीन फोन घेतला. त्याच्यानंतर त्या दादाकडे दिला होता माझा जुना फोन. आज त्याचं हे चार्जर बिल वगैरे सर्व देऊन टाकेल आणि फायनली ते ऑनलाईन विकणार आहे. सो जे काय असेल ते बिल मला सांगतील, सो मी त्यांना सांगेल डन करून द्या. मग फायनली आपला फोन पण विकले जाईल आणि थोडेफार पैसे येतील. सो तेच काम करायला चाललो आहे आत्ता मी. आणि वायफायवाले पण त्यांना सांगितलेलं आहे, सो ते बोलले कॉल करा. सो बघूया त्यांना कॉल करून, आज जर आले तर चांगलं काम होईल. सो बस, म्हणजे वायफाय बसला ना तर टेन्शन नाही राहणार. आणि ब्लॉग जे लेट होता ना 8 वाजेनंतर येतात, त्याचं कारण तेच मित्रांनो, मला रोज स्टॉप ऑफ टाकून ब्लॉग टाकावं लागतं आहे. सो ब्लॉग पण टाईमवर येत जाते. सो लेट्स गो. सो काहीच आज बुधवार असल्यामुळे सर्व दुकानं बंद आहे ॲज युजल. आणि चाललो आहे मी आपल्या सायकलनी, जिथं काल शीट बदललेलं आहे. सो कम्फर्ट आहे फुल. सो लेट्स गो. सो काहीच फायनली आलेलो आहे दुकानात आणि असं काय बघा किती नीट अँड टायडी होतं सर्व. चार्जर असं काय होतं 33 वॉटचं फास्ट चार्जर, पण त्याच्यापेक्षा OnePlusचं चार्जर खूप भारी आहे. ते KI 60 वॉटचं चार्जर अवघ्या 15-20 मिनटातच चार्ज होतं. आणि बिल का रख दिया भैया. सर्व आहे वस्तू हे बघा, हे असं बिल होतं, तेव्हा घेतलेलं होतं मी. आता त्याच्यावर डेट पण असेल अराऊंड. इथं सर्व लिहिलं आहे गौरव कदम. हा नंबर नका घेऊ काहीच माझा प्लीज. आणि 16,000ला घेतला होता कॅश. आणि हा सर्व नंबर EMI विराज मोबाईल्समधून घेतला होता. हे शरणपूर रोडला दुकान होतं EMIचं, भेटत नव्हतं व्हाईट कलर. आणि ते दुकान पण फायनली बंद झालं आहे. आणि तसं माझा फोन खराब झाला तसा दुकान भी बंद हो गया. क्या पता क्यों हो गया ऐसा. आत्ता 15,000चा 1 वर्षानंतर पण. आणि हा 16,000ला घेतला होता. कब तक बेच दोगे, काम को लग जाओ आप तो फिर मतलब अच्छा हो जाएगा. तो हे गाईज फायनली मी आत्ता वायफायवाल्यांचा कॉल आला तर ते आले. सो पहिले टेरेसवर चाललो आहे. टेरेसवर जाऊ पटकन आणि बघूया ते वायर फेकायचं म्हणतं आहे. झोपलेलो होतो, डायरेक्ट उठलो आणि आलो. ते मोबाईलचं पण काम झालं, जेवण केलं, घरी आलो. डायरेक्ट थोडा आराम करत होतो, त्यांचा कॉल आला. बघूया जाऊन गच्चीवर काय प्रॉब्लेम काय सीन आहे. चला टेरेसवर आलो आहे आणि हे ते दादा ते आता समोरच्या गच्चीवरून, म्हणजे ते हॉस्पिटल शिंदे हॉस्पिटल आहे. सो त्या टेरेसवरून आमच्या टेरेसवर ते फेकतील. आणि एवढा काय डिस्टन्स आहे तुम्ही बघू शकता. सो बघूया कसं देता. ॲक्च्युली मी ट्रायपॉड आणायचं विसरलो, नाही तर मस्त शूट लावून दिला असतं. बघूया जसं पण होईल तसं. तिथं रेंज आहे का दादा पूर्ण? ही वायरला रेंज आहे ना? मी पण काय विचारतोय, वायरला रेंज राहील तरच देतील ना. आज गाड्या थोडी गर्दी कमी बुधवारी आहे म्हणून. बघूया कशी आता. सो अजून वायरलेस नेटवर्क नाही ना, त्यामुळं असं वायरीनीच वायफायचं नेटवर्क पण येतं. खूप दिवसांपासून फॉलोअप करत होतो, फायनली ते आज आले. सांगतो सर्व तुम्हाला डिटेल किती कॉस्ट आहे काय. पहिले एकदा होऊन जाऊन द्या, सर्व डन होऊन जाऊन द्या, मग तुम्हाला पण सांगतो. एक अटेम्प्ट केला पण नाही झालं, कारण की तिकडून दोरी फेकली आणि दगड आला इथपर्यंत आणि डायरेक्ट ती वाढल्या गेली परत. सो वायर पण फेकली पण ती खालीच पडली. सो डिस्टन्स खूप लांब आहे, बघूया आता कसं होतं. आणि ऊन पण खूप आहे, कारण टायमिंग झालं मित्रांनो जवळपास. तर मित्रांनो अशी काही दोरी आलेली आहे आणि ती हे बघा अशी तिकडून ती दोरी आता मी वळतो, म्हणजे त्यांनी सांगितल्यावर
मग ते वायर येईल त्याच्याने, मग ती खाली बसवले जाईल आणि सर्व तुम्हाला सांगतो. सो गाईस ते दादा ते चालले, त्यांनी खूप वेळ अर्धा एक तास जवळपास तिथं उन्हात राहून, ऊन खूप इतकं कडक आहे मित्रांनो, त्यांनी त्याच्यात उभं राहून रेंज चेक करत होते आणि परफेक्ट रेंज आली आहे ना, आता ते चालले खाली. सो येतील ते आपल्याकडं आणि त्यानंतर तुम्हाला ही वायर दाखवतो मित्रांनो. हे बघा कशी वायर आहे, ही दोन्ही साईडने कडक आहे, त्याच्यामध्ये एक छोटीशी वायर आहे. हे बघा एकदम केसापेक्षा छोटी असते ह्या, आणि त्याच्यातून ती रेंज येते. ह्या फक्त एक वायर कडक राहण्यासाठी आहे आणि ही दोरी बांधून अशी पाठवली होती. येतील ते, मग आपण फिटिंग करू, सांगतो तुम्हाला सगळं मित्रांनो. हे बघा एवढी सारी वायर पाठवलेली आहे. फायनली ते आले, तुम्हाला दाखवतो मी कोणत्या कंपनीचं वायफाय आहे ते. सो बघा आता. तर मित्रांनो हे आहे DBC कंपनीचं वायफाय आणि असं काही आहे. सो मधून असं दिसतं आणि ही लॅन केबल आहे जी लॅपटॉप आणि त्याला आपण यूज करू शकतो. हे त्याचं ॲडॅप्टर आहे आणि खोलून दाखवतो तुम्हाला. हे बघा असं हे वायफाय. ॲक्च्युली याची कॉस्ट असते 2700 रुपये, पण टोटल अराऊंड आपल्याला पडलेले आहे ते 5000 रुपयात मित्रांनो. कारण की वायर फिटिंग आणि सगळी म्हणजे ओव्हरऑल फिटिंगचे चार्जेस आणि ते सर्व इन्क्लूडून, आणि 1 महिना फ्री असतं जसं की आपण बॅलन्स टाकतो त्याप्रकारे. म्हणजे 5000 रुपयात आपल्याला वायफाय फिटिंग होऊन जाते आपल्या घरात. आणि 500 रुपयाचा म्हणजे 5 Mbps स्पीड ना महिन्याला, 5 Mbpsची स्पीड, अनलिमिटेड नेट 500 रुपयात आपल्याला भेटतं. तसे प्लॅन्स आहे. आपण जर सिलेक्ट केला 6 महिन्याचा तर तो 2800 रुपये समथिंग काहीतरी जातो. सो जास्त वर्षाचा मारला तर आपल्याला थोडंसं स्वस्त पडतं बस त्याचे. तुम्ही हे मीटर बघू शकता कसं टेक्नॉलॉजी आली मित्रांनो. याच्याने काय होतं दादा हे, म्हणजे केवळ एक फायबर जॉईंट होतं त्याचे. अच्छा, आता हे तू काय करतोय याच्यात, म्हणजे लायसिंग. एकदम वायर बघा मित्रांनो किती बारीक असतं या, त्याच्या थ्रू इंटरनेट येतं. आता हे जे कोणतं 5G का 4G आहे आपल्याकडं नेट? 5G नेट आहे ना. किती कलर आहे बघूया जवळून, अराऊंड 3-4 वायर आहे. सो या मशीननी कसं काम होतं हे पण बघूया आज आपण. थोडं एक्सप्लेन पण करा म्हणजे आम्हाला पण समजेल कसं होतं मित्रांनो. बघताना असं वाटतं ऑपरेशन थिएटरपेक्षा काही. हे बघा मित्रांनो किती बारीक टेक्नॉलॉजी. आता तो केसांसारखा आहे बघा. आता इथं ऑपरेशन होईल त्याचं. हे बघा दिसतंय ना 2 निडल्स. तर मित्रांनो ही ब्लॅक वायर आहे आणि ही जी येल्लो वायर आहे, त्या 2 वायरी जॉईंट करायचं काम हे मशीन थ्रू होतं आणि खूप बारीक काम असतं, त्यामुळे त्या मशीनचं यूज होतो. कधी अडचण येते का तुम्हाला या मशीनने मग? कारण एवढं बारीक काम आहे, मशीन पण कधी कधी चुकत असं. हां होतं असं कधी मध्ये. हां ना. आतापर्यंत नाही झालं, कारण का हा याच्यातला हा डायमंड हिरा आहे ना. डायमंडने होतं काही. हे काय काच कटिंग करायची ना, काच आहे ना, हा डायमंड हिरायला धार राहते, तर असं पण हात फिरवलं ना बोट फाटून जातं डायरेक्ट. अच्छा, हे डायमंडने होतं सर्व काम. हे महाग पण तेवढंच असेल डायमंड म्हटलं. 25,000 रुपयाचं आहे. अच्छा, तेवढं किट. 25 आणि 1 लाखाचं मशीन. 1 लाखाचं मशीन, बापरे. आत्तापर्यंत किती म्हणजे ओझरमध्ये किती तुम्ही ठिकाणी वायफाय बसवलं आहे? भरपूर आहे. तर एक अंदाजे आकडा म्हणजे लोकांना कळण्यासाठी. 700 जास्त. 700. आणि तुमचं इथं ॲड्रेसही सांगून द्या आणि नाव पण सांगा कंपनीचं काय नाव. स्पीडनेट. आणि ॲड्रेस काय? ओके. तुमच्या सरांचं किंवा तुमचा ऑफिसचा नंबर आपला 9922 झाल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली सांगाल कसा मला वाटला वापर. आणि याचा पासवर्ड वरतूनच येतो का? हा वरतून म्हणजे तुला चेंज पण देईल मी टाकायला, म्हणजे तू तुझ्या हिशोबाने टाकून घ्यायचं. आता जे काही होतं आपण मोबाईलवरून काही लोक पासवर्ड हॅक करून घेतात, त्याचं कसं राहतं म्हणजे? आपलं नाही होत शकते, आपल्याला प्रायव्हसी ना, तेच. आणि चेंज पण करता येतं का? टाकेल आपल्याला. सिक्युरिटी कोड आहे. अच्छा. सो सर्व इन डिटेल मला सांगून द्या. म्हणजे जे VPN लावून ॲप यूज करून जे मुलं करतात, सिक्युरिटी कोड आहे आपल्याला. तसं द्यायला काय वाटत नाही मित्रांनो, पण आपण एवढा खर्च करायचा महिन्याला 500 रुपये, आणि आपलं कोणी वायफाय फ्रीमध्ये यूज करून जाईल मग ते. ऑलरेडी पाहिजे या समुद्रातून येतं. फायबर ऑप्टिक समुद्र.
अच्छा. सो फायनली गाईज आज माझ्या घरी वायफाय फिट झालेलं आहे आणि एका यूट्यूबरच्या घरी वायफाय नसलं तर ते घर कसं म्हणजे एक स्मार्ट होम आता होऊ शकतं. सो मला अपलोडिंगला फार त्रास होत होती आणि आता झाले बस हो गई शुरुआत. अब जंग के लिए तैयार है हम. सो अब माहौल बना देंगे सब आणि जिथं तिथं आता तुम्हाला गौरव लाईव्हच दिसणार. सो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी डबल जिद्दीने लढणार आणि बस तर ब्लॉग्स पण खूप छान येतील आणि खूप अजून माझे काही नवीन आयडियाज आहे ते पण तुम्हाला दिसतीलच आणि इंटरनेटमुळं फायदा होईल मला फार सारा. म्हणजे ते रिसर्चच्या बाबतीत असेल म्हणजे काही मला गोष्ट लागत असेल किंवा अपलोडिंग असेल डाउनलोडिंग असेल भरपूर साऱ्या गोष्टी मला इन फ्युचरमध्ये पण याचा लाईफ टाईम मला फायदा होत राहील. तर ही गोष्ट फार गरजेची होती कारण की मोबाईलने काय व्हायचं मित्रांनो बघा मी 400 रुपयाचा 3 GB बॅलन्स टाकायचं जिओ कार्डचा आणि तो काय व्हायचा 3 GB कधी संपून जायचा. मग त्याच्यानंतर टॉपअप टाका म्हणजे 400 रुपये असे वेस्ट जायचे. त्याच्यापेक्षा 500 रुपयाचा महिना आणि घरचे सर्व वापरतील अशा हेतूने मी हे बसवलं. आय नो त्याच्यानंतर त्याच्यापासून मोबाईलचा बॅलन्स पण टाकावा लागेल. सो तो अराऊंड 150-200 रुपयाचा बॅलन्स थोडं कॉस्टली याच्यापेक्षा जातं आहे पण काम आपलं होतं आहे हे पण फार महत्त्वाचं आहे. आणि फेसबुकला पण अकाउंट उघडायचा माझा विचार चालू आहे. फेसबुक पेज उघडायचं चालू आहे मित्रांनो. सो चालेल का तुम्हाला मला फेसबुकवर तुम्हाला बघायला आवडेल का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फेसबुकवर पण खूप सारी धमाल आणि असंच आपण आग लावून टाकू फेसबुकवर पण. तुमचा सपोर्ट असू द्या आणि जे काय होईल ते तुमच्या सपोर्टमुळेच. सो तुमचा सपोर्ट असून द्या. तुम्हाला दाखवता आता कसा वायफाय बसवलेलं आहे आणि कसं काय सिस्टीम झालेलं आहे. चला तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला पहिले पण दाखवलं त्याच प्रकारे इथं वायफाय अजून ठेवलेलं आहे आणि जवळपास 10 Mbps स्पीड आत्ता मला भेटते आहे जी की पहिल्या महिन्यात 10 Mbps नंतर आपल्याला जर वाटलं कमी आहे जास्त आहे तर मग आपण आपल्या प्लॅननुसार टाकू शकतो. प्लॅन आहे 500 500 600 800 1000 समथिंग काहीतरी आहे. मी पण अजून चेक नाही केलं आहे प्रॉपरली. सो असं काही आहे वायफाय. त्याला आता इलेक्ट्रिशियन आणून इथं एक बोर्ड काढून इथं ब्रॅकेट तयार करून ते ठेवावं लागेल. आणि सूचना फक्त त्यांनी एक दिली आहे की जी ही येल्लो केबल आहे ना ती फक्त जपा. बाकी ही जी ब्लॅक आहे ती रफली यूज केली तरी चालेल म्हणजे जास्त छेडछाड करू नका. जसं की आपण बघितलं डायमंड कटनी ती कट झाली आणि त्यानंतर तिथं सर्व तयार झाली आहे. ह्याच्यामध्ये सर्व ती वायर आहे आणि खूप छान वाटतं असं नाही का काहीतरी प्रोफेशनल काहीतरी एक वस्तू आलेली आहे आणि छान फील होतं आहे एकंदरीतच. असं वाटतं काहीतरी टेकी आज आपण काहीतरी गोष्ट घेतली. लाईट ब्लिंक करते वायफायची आणि सर्व झाले पासवर्ड सर्व डन आहे. सो गाईज फायनली वायफाय बसून झालेलो आहे आणि ॲज युजल आम्ही परत आमच्या राईडला आलो. एक नवीन दिन आणि आमची नवीन राईड ती की आहे टाउनशिपमध्ये. सो आमच्यासोबत आज आलेला आहे नवीन आमचा क्लबचा मेंबर तन्मय रासने जो की एक शेफ आहे. त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे जसं मी भरपूर वेळा सांगितलं आहे. स्पायसी एलिमेंट्स नावाने आहे. फूड रिव्ह्यूज आणि फूडबद्दल असतो बेसिकली. सो आत्ता इथं आम्ही ब्लॉग करतो आहे आणि खूप सुंदर असा रोड आहे. थोडी ह्युमिडिटी वाटते गरम होतं आहे इथं आता टाउनशिपमध्ये. पण इथला नेचर आणि इतकं हे ना आमच्या जवळपास 14 वर्ष या टाउनशिपमध्ये ये जाय करताना गेले आणि खूप साऱ्या मेमरीज जोडलेल्या आहे. म्हणजे कॉलेजला बंक मारलेल्या असतील त्या शाळेत जातानाच्या असतील सायकलवरून पडलेल्या असतील आणि अनेक भरपूर सारे किस्से आणि आठवणी या याच्यापासून आमच्या जोडलेल्या आहे. जे आमच्या याच्या शाळेतून जे हा ब्लॉग बघत असेल म्हणजे माझे बॅचमेट्स असतील त्यांनी कमेंट करा की आम्ही पण याच कॉलेजला याच शाळेत होतो. सो बस चला आता आपण राईडला सुरुवात करूया. सायकल राईडचे खूप सारे फायदे जसं की आपली हेल्थ पण छान असती आणि त्याच्यानंतर फिट राहतो. सो चला लेट्स गो गाईज. बघा किती व्यस्त झाली सोशल मीडियामुळं स्टोरी टाकतोय राहायची काही विषय नाही. चला मित्रांनो आमची आहे ही स्कूल. इथं मी जवळपास 14 वर्ष होतो म्हणजे ज्युनियरपासून 12थपर्यंत त्याच्यात ज्युनियर कॉलेज आणि हे ह्या इथं लागलेल्या गाड्या म्हणजे अंकलची गाडी असं म्हणता. आणि हे बघा इथं आहे HL हॉस्पिटल. कोणी जर शाळेत पडलं तर लगेच इथं मेजर काही झालं तर इथं आणचे आणि सर्व फॅसिलिटीज. इथं कॅन्टीन पण आहे आणि तिकडं म्हणजे बेकरीज आणि प्रोडक्ट सर्व म्हणजे शॉप्स आहे. आणि आमचे मागचं ग्राउंड मी इथं इतका खेळलेलो इतका वेळ पडलेलो पण आहे मित्रांनो आणि खूप मजा यायची. आम्ही तेव्हा आहे ना रबरी बॉलनी क्रिकेट खेळायचो. हरीश
तू क्रिकेट खेळायचा का? मॅच फुटबॉल खेळायचं. रबरी बॉलनी फुटबॉल खेळायचं. हा मी क्रिकेटच बोलत होतो, फुटबॉल मित्रांनो. होते काय माहिती. नवीन गार्डन अच्छा ते ट्रॅक वगैरे बघून गार्डनच आहे, जॉगिंग ट्रॅक. जॉगिंग ट्रॅक. तर मित्रांनो आत्ता आम्ही गोखले एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडियम स्कूल आमची त्याच्यापासून इथं थोडं पुढं आलेलो आहे आणि या ठिकाणी आहे एक विंडमिल, खूप सुंदर आहे. डोंट नो ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असेल का नाही. आणि इथं माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता काही छोट्याशा इंस्टाग्रामसाठी स्टोरीज काढताय. सो असं काही कंटेंट क्रिएट असं होतं, बघू शकता तुम्ही. द स्ट्रगल इज रिअल. आणि बस आता सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. आणि अशी काही विंडमिली खूप छान वाटतंय. तर मित्रांनो इथं ॲज युजल परत चालू आहे. जसं पहिले म्हटलो तसं इन्स्टासाठी स्टोरीज आणि फोटो. आमच्यासाठी काहीच नवीन नाही मित्रांनो आहे, कारण आम्ही इथं शाळेत होतो शिकायला. आमचं 14 वर्ष इथं गेले, त्यामुळं कोणतीच गोष्ट आमच्यासाठी आता नवीन नाही राहिली. कारण लहानपणी यायचं आम्हाला वाटायचं की ह्या आपल्या स्कूलच्या रोडला शेवटला काय असेल. सो शेवटला काही नाही, जस्ट रोड जाऊन 2 रोड डिवाईड होता. आणि बस आता इथं डेव्हलपिंग चांगली चालू आहे प्रकारे, म्हणजे झाडं असतील, त्याच्यानंतर फुटपाथ असतील आणि भरपूर साऱ्या गोष्टी. सो बस. तर मित्रांनो हे आहे टाउनशिपचं शेवटचं टोक. लहानपणी आम्हाला फार प्रश्न पडायचा की आमच्या शाळेतला शेवटचा रोड कुठं जातो. तर त्याचं उत्तर हे बघा, हा एक रोड इकडे जातो आणि हा एक रोड इकडे जातो. सो आम्ही हा रोड डिसाईड केला आहे जाण्याचा. सो आज फायनली तुम्हाला पण कळालं असेल, तुम्हाला माहीत नसेल की टाउनशिपचा शेवटचा रोड जो सरळ जातो तो कुठं जातो. तर त्याचे असे 2 पार्ट्स होता. चूज आपलं आहे की आपण कोणता करायचा. मित्रांनो डॉबरमॅन डॉग बघा. दोस्त इसका नाम क्या है? काटलं. सो खूप छान. इथं कुत्रं पाळण्यासाठी पण चांगली सोय टाउनशिपमध्ये, म्हणजे त्याचा टॉयलेटचा आणि त्याचा काही ताण नसतो इकडं लोकांना. तसं गावात आपण पाळू नाही शकत, पण खतरनाक होतं. हाईट बीट तगडी होती आणि मेंटेन पण वेल मेंटेन होतं कुत्रं. मला डॉग्स आणि ॲनिमल्सची फार आवड आहे मित्रांनो. सो कधीतरी मी पण पाळेल. क्वार्टर्स बघा हे सुंदर आहे. मित्रांनो माझ्या पाठीमागं आहे स्टेडियम कॉम्प्लेक्स. या ठिकाणी 15 ऑगस्टला त्यानंतर 26 जानेवारीला फ्लॅग होस्टिंग होतं आणि भरपूर सारी मज्जा असती. जसं दिल्लीला होतं आणि त्या प्रकारे मिनी त्याच्यापेक्षा छोटं प्रकारे इथं सर्व कार्यक्रम आयोजित होतो आणि खूप जबरदस्त असतं एकंदरीत. तो आत्ता आम्ही चाललो आहे समोसा खायला. थोडी भूक लागली होती. तुम्ही म्हणाले यार काय पोरं की समोसा पॅटीस नो पॅटीस. मित्रांनो तो आम्ही समोसा खातो. या ठिकाणी समोसा येतो आणि इथं अशी चटणी येते, मिरची येते आणि ही लाल चटणी. आणि चमच्याने ट्राय नका करू, एकदा माझ्याकडून उडून गेला होता. खूप कडक असो कधी कधी, पण मग क्रिस्पी आहे. आणि आहे समोसा 8 रुपयाचा. वडापाव पण 18चा आहे. क्वालिटी 1 नंबर. 2 hours later. तर मित्रांनो आत्ता मी इव्हेंटला आलो, तुम्ही बघू शकता. आणि थोडं घाई गडबडीत विसरून गेलो तो ब्लॉग शूट करायचा. सो